काय रसिका देवी, आज नाराज नाराज दिसताय जराशा. नाराज नाही हो, स्ट्रेस्ड वाटतंय जरा. का बरं? ही कॉर्पोरेट लाईफ ना फार कन्फ्युजिंग वाटतं बघा. म्हणजे सगळीकडे असं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट असतं. हा, हा, कोण आपल्याशी कसं वागतंय, काय बोलतंय, आपण त्यांना कसं रिॲक्ट व्हायचंय किंवा काय उत्तर द्यायचंय, काही काही कळत नाही बघा. आणि प्रत्येक जण असं पाय ओढायच्या मागेच लागलेला असतो. पुढे कसं जावं ते कळत नाही. म्हणजे मुखवट्या मागचे चेहरे तुला ओळखू येईनात तर. कसं असतं माहितीये का, बाहेरच्या जगात पडलं ना की प्रत्येक माणसाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि तरच आपण बाहेरच्या जगात आपला टिकाव लागू शकतो. अशा वेळी शांत राहायचं, थंड राहायचं, संयम टिकवायचा आणि स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेसचा मग पूर्ण आपल्या हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे शांत राहायचं. तुला मी आज इसाप नीतीची गोष्ट सांगू का? इसाप नीती वाचलीस लहानपणी? हो, लहानपणी वाचलं. खूप छान कथा असतात बरं का. लहानपणी आपण ते प्राणी म्हणून बघत होतो, पण आता त्या प्राण्यांच्या मागची जी भूमिका आहे ती आपण बघायची, समजून घ्यायची. तर बेडकांचा एक समूह असतो आणि ते चाललेले असतात जंगलात. आणि जंगलातून चालता चालता काय होतं की एक विहीर असते. ती विहीर त्यांना त्या रात्रीच्या अंधारात दिसतच नाही आणि ती सगळीच्या सगळी बेडकं त्या विहिरीत पडतात. आणि विहीर प्रचंड अंधारी असते, खूप खोलवर ती विहीर असते आणि बेडकं खूप घाबरतात की आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तुमको भी लगता है ना? स्वतःलाच हा. इमॅजिन केलं. आणि त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर कसं पडायचं ही ती बेडकं विचार करत असतात. आणि मग त्यांची चढाओढ रस्सीखेच सुरू होती. प्रत्येक बेडूक वरती चढण्याचा प्रयत्न करत असतो. चढत असतात, पडत असतात, चढत असतात, पडत असतात, रक्तबंबाळ होत असतात. आणि मग थकतात ती बेडकं, त्यांची एनर्जी पूर्ण संपून जाते. आणि मग त्या विहिरीमध्ये थोडंसं पाणी असतं. मग ते ठरवतात की जाऊ दे, आपण आपली याच विहिरीमध्ये आपलं जीवन कंठायचं आणि सोडून द्यायचा विषय. तुम्ही सुद्धा एका ठराविक पॉइंटला आल्यावर असं ठरवता की काही नाही, आता आपल्याला काही पर्याय नाही, आपल्याला ह्याच्यातच करिअर करायचं किंवा हेच करायचं. आणि मग त्यांच्यामध्ये एक बेडूक असतो. तो बेडूक मात्र आपले प्रयत्न सोडत नाही. तो सातत्यानं चढत असतो, पुन्हा पडत असतो, पूर्ण रक्तबंबाळ झालेला असतो, पण तो आपलं ध्येय सोडत नाही. तो सातत्यानं प्रयत्न करत राहतो. आणि मग खालची बेडकं त्याला खूप म्हणत असतात, अरे काय तू कशाला चढतोयस वर, तुला आम्ही एवढं पडलो, आम्ही घायल झालो आणि तू एवढा काय मोठा दिवा लावणार आहेस. पण तो काही ऐकत नसतो. वरची काही बेडकं असतात ती सुद्धा त्याला म्हणत असतात, अरे तुझं कामच नाही येते, कशाला तू तर हे करून घेतेस, तुम्ही आता तिथंच जगा. असं होतं ना तुमच्या पण आयुष्यात की आपले जे वरचे हायर लोक असतात ते आपल्याला वरती येऊ देत नाहीत आणि खालची लोक जे आपल्या बरोबरीची असतात ती आपली पाय ओढायच्या मागे लागलेली असतात. पण तो बेडूक मात्र ना काहीही कोणाचं ऐकत नाही. तो आपले प्रयत्न सोडत नाही आणि सातत्यानं आपले चढण्याचा प्रयत्न त्याचा चालू असतो. आणि मग एक दिवस असा येतो, तो रक्तबंबाळ झालेला बेडूक पूर्णपणे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर एक दिवस विहिरीच्या बाहेर येतो. आणि बाहेर आल्यावर त्याला प्रचंड आनंद होतो आणि पुन्हा एकदा नव्यानं तो जग बघतो आणि त्याच्या त्या आनंदाला खरं तर कोणती उपमाच नाही, इतकं त्याला आनंद झालेला असतो. आणि मग त्या खालच्या बेडकांना पण आश्चर्य वाटतं की अरे चहा कसा एवढा वरती गेला, आपल्याला जमलं नाही. वरच्या बेडकांना आश्चर्य वाटतं की आपण ह्याला एवढं नाउमेद करत होतो तरी पण हा वरती आला, कसं काय ह्याला शक्य झालं. मग ते त्याला म्हणतात, अरे कसं काय रे तू वरती येऊ शकलास. तर तो बेडूक असा बघत राहतो त्यांच्याकडे. तर ते ओरडतात, अरे तू कसा काय वरती आला, सांगशील की नाही. तर तरी पण तो बघत राहतो. मग त्यांना काही लक्षातच येत नाही. मग तो त्याला हलवून विचारतात की अरे सांग ना कसा वरती आलास. मग त्याच्या बेडकाच्या लक्षात येते हे आपल्याला काहीतरी विचारतायत. मग तो म्हणतो बहिरा होता तो. हा, म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला ध्येय गाठायचं असेल ना तर बहिरं होता आलं पाहिजे. कोण काय म्हणतंय, आपल्या ध्येयापासून आपल्याला कसं परावृत्त करते याकडे लक्षच द्यायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय रसिका, बहिरा बेडूक व्हायचं. तुला बहिरा बेडूक व्हायचं आहे जर तुला करिअर चांगलं करायचं असेल. आणि कधीच अगदी करिअरच असेल किंवा इतर गोष्टी देखील असतील, सांसारिक असतील, तिथं सुद्धा तुला जे करायचं ना ते करायचं. इतर लोक काय म्हणतात याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तू माझा बहिरा बेडूक होणार आहेस. नक्कीच.